पाणी एक जीवनदायिनी शक्ती, पण जेव्हा ते नसेल तेव्हा संपूर्ण आयुष्यच थांबेल. 1972च्या दशकात महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती होती. लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य मिळत नव्हतं. शेतं करपली, जनावरे दगवली आणि लाखो लोक रणरणत्या उन्हात खडी फोडत होते. याच काळात उद्योग क्षेत्रात विलासराव साळुंखे यांनी आपल्या कर्तृत्वाने ॲक्युरेट इंजिनिअरिंग हा उद्योग नावारूपाला आणला. मात्र पुरंदर या दुष्काळी तालुक्याला 1972 मधील दिलेली भेट त्यांचं संपूर्ण जीवन बदलवून गेली. जिरायत शेतकऱ्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी नायगाव येथील 40 एकर पडीक जमिनीवर अनेक प्रयोग केले. त्यातूनच नायगाव पॅटर्नचा जन्म झाला. लोक सहभागातून पाणी पंचायत ही चळवळ उभी राहिली. ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी जाऊन जलजागृती केली गेली. विलासराव साळुंखे ठामपणे म्हणायचे, पाणी ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, तर ती सार्वजनिक संपत्ती आहे. त्यावर प्रत्येक व्यक्तीचा समान हक्क असायला हवा. 1974 मध्ये ग्राम गौरव प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. गाव पातळीवर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करून जिरायत शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावकरी, युवक, शेतकरी, महिला सगळ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. पाण्याचं लोकसहभागाने व्यवस्थापन करायचं नियोजन करण्यात आलं. गावातील तरुण, महिला व शेतकरी यांनी सोबत येऊन काम उभं करण्यात आलं. त्यातून गावोगावी पाणलोट व्यवस्थापनाचे नकाशे तयार झाले आणि शाश्वत जलसंधारणेच्या दिशेने पावलं उचलली गेली. विलासराव साळुंखे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कल्पनाताई साळुंखे यांनी त्यांचा वसा पुढे चालू ठेवला. भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्यांनी पोंढे मॉडेल विकसित केले, ज्यात भूगर्भातील पाण्याचं शास्त्रीय दृष्ट्या बारकाईने विश्लेषण केलं गेलं. 2010 नंतर त्यांनी पंचक्रोशी मॉडेल या संकल्पनेवर भर दिला. 5 गावांना एकत्र करून त्यांनी त्यांचं संयुक्त व स्वयंपूर्ण पाणी नियोजन करणं हे या मागचं उद्दिष्ट. पुरंदर तालुक्यात या पद्धतीने काम सुरू झालं आणि अनेक पंचक्रोशींमधून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याने ते अधिक आधुनिक आणि प्रयोगशील शेतीकडे वळाले. आज विलासराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली शेकडो गावं पाण्यासाठी टँकरवर अवलंबून नाहीत, तर स्वतःचं पाणी स्वतः साठवतात, वापरतात आणि जपतात. देश म्हणजे जिथे जिथे त्यांनी काम केलं तिथे पुन्हा कधीच पाण्याची टंचाई भासली नाही. त्यांचं कार्य आजही ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या पुढाकारातून उभी राहिलेली पाणी पंचायत ही लोक चळवळ अविरतपणे चालवते. लोकांना भूजल विज्ञान शिकवलं जातं, शाळांमध्ये जलशिक्षण दिलं जातं आणि शासनाच्या योजना खालून वर या दृष्टिकोनातून आखल्या जातात. विलासराव साळुंखे हे नाव म्हणजे एक विचारधारा, एक चळवळ, पाणी पंचायत आणि एक प्रेरणा. पाण्याचा प्रश्न अजूनही आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे, पाण्यासाठी उठून उभं राहणारी माणसं आता वाढत आहेत. कारण एक माणूस त्यासाठी आयुष्यभर चालत राहिला. पाणी मागायचं नाही, पाणी मिळवायचं, कारण पाणी हक्काचं आहे. विलासराव आणि कल्पनाताई साळुंखे यांच्या कन्या डॉक्टर सोनाली शिंदे आज ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून त्यांनी आपल्या पालकांचा सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष अनुभवला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी त्या सदैव प्रयत्नशील आहेत. पाणलोट विकासासाठी आवश्यक असणारा CSR निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचे विशेष पाठपुरावा असतो. आज ग्राम गौरव प्रतिष्ठानच्या सुसज्ज शेतकरी प्रशिक्षण केंद्रात विषमुक्त शेती, पंचक्रोशी सुविधा केंद्र आणि आरोग्य भूमी आयुर्वेदिक केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे. चा लाभ अनेक शेतकरी व ग्रामस्थ घेत आहेत. आज ग्राम गौरव प्रतिष्ठान पाणी, सेंद्रिय शेती, आरोग्य आणि शिक्षण या 4ही क्षेत्रात कार्यरत आहे. सतत ग्रामीण भागासाठी झटत
पाणी पंचायत या लोक चळवळीला व्यापक सामाजिक रूप देत आहे.